नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष बदललेले आहेत। चंद्रशेखर पंचाक्षरी हे नवे अध्यक्ष असतील। पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांना पदावरून हटवण्यात आलेले आहे। सतीश शुक्ल मनमानी कारभार करत असल्याचा इतर सभासदांचा आक्षेप होता। सतीश शुक्ल यांच्या विरोधात अविश्वास ठराव हा मांडण्यात आलेला आहे। कुंभमेळ्याची तयारी सुरू असतानाच पुरोहित संघात हे मोठे बदल होताना दिसत आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडून। महेश, का अपडेट? लागवी खरं तर गेल्या 38 वर्षांपासून पुरोहित संघाचे सतीश शुक्ल हे अध्यक्ष होते। मात्र त्यांचा जो कारभार होता तो मनमानी पद्धतीचा होता आणि या कारभारामध्ये त्यांनी भ्रष्टाचार, घराणेशाही आणण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पुरोहित संघाच्या इतर सभासदांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणलेला आहे आणि त्यांची जी पदावरून जी आहे ती गच्छंती करण्यात आलेली। काल नाशिकच्या गोदाकाठावर पुरोहित संघाच्या कार्यालयात ही बैठक पार पडली। यामध्ये 110 विरुद्ध 0 असा अविश्वास ठराव हा सतीश शुक्ल यांच्या विरोधात करण्यात आलेला आहे आणि नवीन अध्यक्ष जे आहेत ते चंद्रशेखर पंचाक्षरी यांची सर्वानुमते जी आहे ती निवड करण्यात आलेली। मात्र सतीश शुक्ल यांनी या निवडीला आक्षेप घेतलेला आहे। अशी निवड करणं हे बेकायदेशीर असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। या सर्व निर्णयाच्या विरोधात ते कायदेशीर मार्गाने आता पुढे जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकूणच बघितलं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघामधल्या या ज्या हालचाली आहे आणि सतीश शुक्ल यांची पदावरून गच्छंती करण्यात आल्याने आता पुढे काय घडामोडी घडतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।